राम नाम सब कोई शोधून आणेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं. कोणाही जीवाचं दिवस मावळला चंद्र उगवला घटस्थापीला गोंधळ झाला माझे दयाळ अंबाबाई नांदते केशीतजी वर्णू तुझी थोरवी काही पावसी पदोपदी आपुल्या भक्ताला उदो बोला महाराज राम नाम सब कोई कहे ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम को चोर नजर रखो महाराज. रामदूत वायुसूत भीम गर्भजुत्पत्ति जोन रात वानरात भक्ति प्रेम युत्पत्ति दास दक्ष स्वामी पक्ष नीज काज सारथी वीर जोर शीर जोर धक्क धिंग मारुती. नजर रखो महाराज. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता माई देखा जाम्बुवंत हनुमान मिलाकर लूट लिए सब लंका. नजर रखो महाराज. दया धर्म का मूल है नरक मूलाभिमान तुलसी दयाने छांटी है जबर घटनु प्राण. नजर रखो महाराज. कपट नटगार गले हार मोतन का गजरा नट देखत तट फोडित बिलगत जोहार नकदार मया कहत नंद किशोर बड़े चोर सदा घोर रहती है. नजर रखो महाराज. गर्जन सर्व परीक्षण जोवरी पीत असे मदिरामी मूढमते तुझ यारणी पीडित निर्गत गर्जत तैसुरयामी या परी बोलून त्या सुरावर देवी चढे पद ठेवून कंठी. नजर रखो महाराज. सर्वामुखी जगदंबे महालक्ष्मी माता की मंगलमूर्ती. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो नमाम्यहं. राजाधिराज रामचंद्र महाराज की. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज. जय जगदम्ब उदयोस्तु. श्रोती सादर चित्ते. कीर्तनात मोरोपंत पराडकरांची आर्या झाली पाहिजे बरं का. श्रोती सादर चित्ते सेवावे हरिकथामृत श्रवणे जे सुखदायक जगिया भव भय विलयासी पाववी श्रवणे. राम राम
हरे हरे राम 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 रघुत्तम राजा काल ऐकलेल्या जगन्नाथपुरीचा राजा इंद्रद्युम्न आता राजा म्हटल्यानंतर यथा राजा तथा प्रजा. राजा धर्मनिष्ठ असेल तर प्रजा धर्मनिष्ठ. राजा निधर्मी प्रजा निधर्मी. पांडुरंग हरी वासु. राजाची नेमकी लक्षणं काय हो? मनुस्मृती नावाचा ग्रंथ आहे. मनुस्मृतीमध्ये राजाचं लक्षण सांगितलेलं आहे बरं का. वा खूप मोठा ग्रंथ आहे. 2-5 पूर्वरंग सहज होती. आपल्याकडे आता एवढं सांगायला वेळ नाही पण सांगतो. राजाविषयीचं मनुस्मृतीचं मत. मनु महाराज म्हणाले ना विष्णू पृथ्वीपती. राजा हा अविष्णू नसतो. राजा हा अविष्णू नसतो म्हणजे राजा विष्णूच नसतो. विष्णू ज्याप्रमाणे पालन पोषण करतो त्याप्रमाणे राजानं आपल्या प्रजेचं पालन पोषण करावं मंडळी. आणि असा तो इंद्रद्युम्न राजा त्याच्या प्रजेला अत्यंत सुखी आनंदी समाधानी ठेवतोय. कर्ज काढायचीच वेळ येत नाहीये हो. त्यामुळे कर्ज माफी करायलाच नको. श्रोता वक्ता श्री पण कर्ज माफी कधी करावी लागते? आधी कर्ज काढायची वेळ येते म्हणून ना. या इंद्रद्युम्न राजाची प्रजा अत्यंत संपन्न आहे, सुखी आहे मंडळी, समृद्ध आहे. आणि या राजाच्या मनात असं आलं की आपल्या या राज्यामध्ये एक अतिशय सुंदर सर्वांग सुंदर असं मंदिर बांधायचं. सगळे कारागीर कामाला लागले, स्थपती कामाला लागले. सगळे स्थपती काम करतायत, मंदिर उभारतायत. पण तिथपर्यंत आपण काय करणार? आता समय आलेली आहे, आपण विडे वाटणी करायची आणि मग कसं काय मंदिर उभं राहतंय बघायचं. श्रोता बघता पांडुरंग हरी सर्वामुखी जगदंबे. सरकार दाभोळ मुरुड
आंधरले वेळास वेशवी देशमुख रांदवली उंबरशेठ भागवत सुकोंडी पालवणी वांजुळवेल इरणे मांदिवली कोंढवली
सर्वामही जगन्मेता श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव जय जय रघुवीर समर्थ. वेड्या वाटणी होईस्तोवर राजाचं मंदिर बांधून पूर्ण झालं. आणि इतकं सुंदर मंदिर उभं राहिलं, पण त्या मंदिरामध्ये अजून देवमूर्ती कुठली बसवलेली नाही आणि कुठली बसवायची हेही मंडळी ठरलेलं नाही. कुठली बसवायची हेही ठरलेलं नाही. आणि या राजाच्या दरबारामध्ये एक ब्राह्मण आलाय. ब्राह्मण गरीब आहे, फाटक धोतर नेसलेला, नुसतं फाटकच उपर्ण वरती टाकलेलं, गर्भवती काठी उपर्ण, तेजस्वी चेहरा आहे, शेंडी रुळती आहे, स्वच्छ यज्ञोपवीत आहे. यज्ञोपवीत हे नेहमी स्वच्छ असावं बरं का श्रोता वक्ता श्री. आणि असा तो ब्राह्मण भस्मांकित तनू आहे, राजाच्या दरबारामध्ये आलाय. राजानं स्वागत केलं. नमो ब्राह्मण्य देवाय. नमस्कार, या बसा, उपविष्यताम. राजा म्हणाला, चला गुरुजी, मी अतिशय सुंदर मंदिर बांधलंय, ते तुम्हाला दाखवायला नेतो. राजाला मंदिर दाखवतोय, असं आहे तसं आहे, अमुक आहे तमुक आहे. ब्राह्मणाला एकच मूलभूत प्रश्न विचारला, म्हणजे राजा सगळं आहे बरोबर आहे, पण या म्हणाले मंदिरात तू कुठल्या देवतेची स्थापना करणार? ते काय राजाचं ठरलेलं नाही. मंदिरात कुठल्या देवतेची स्थापना करणार हे काही ठरलेलं नाही. ते म्हणाले, गुरुजी तुमचं मत काय आहे? या मंदिरामध्ये मी कोणता देव स्थापन करायचा? कारण मी मंदिर बांधलं, पण कोणता देव स्थापन करायचा हे काही माझ्या डोक्यात आलेलं नाही. तेव्हा गुरुजी, आपण मला मार्गदर्शन करा. तुम्ही ज्याप्रमाणे सांगाल त्याप्रमाणे त्या देवतेची मूर्ती या सुंदर मंदिरात. मंदिराचं वर्णन काय करावं? रत्नखचित अशा प्रकारचे सगळे मंदिर आहे, उत्तम शिखराला शोभा आहे, सगळीकडे हिरे माणके पाचू मोती यांचा खच आहे. तुम्ही म्हणाल, बुवा असं मंदिर खरंच असतं? ऐकून ठेवायला आपली काय हरकत आहे? आणि असं ते मंदिर. राजा, या तुझ्या मंदिरासाठी एकच मूर्ती म्हणाले मला योग्य वाटते, ती म्हणजे इथून जवळच असलेल्या नीलाचल पर्वतावरती एक, मी पाहिलेलं नाही पण ऐकलंय, नीलमाधवाची अतिशय सुंदर मूर्ती आहे. ती नीलमाधवाची मूर्ती आण आणि तुझ्या मंदिरात प्रतिष्ठापित कर. निश्चितपणाने राजा, तुझं मंदिर आणखीन सुंदर दिसेल. मग गुरुजी, नीलमाधव शोधायचा कुठे? कारण माधव सगळीकडे असतात, कोण असतील तर माफ करा. नील गेला माधव कुणीकडे, अशी परिस्थिती होते. पण नील माधव शोधायचा कुठे? ते म्हणाले, मला एवढंच माहितीये, इथून जवळ नीलाचल पर्वत आहे, या नीलाचल पर्वतावरती नील माधवाची सुंदर मूर्ती आहे. याच्या पलीकडे मला राजा काहीही माहिती नाही. आणि राजानं दौंडी दिली महत्व महाराज सगळीकडे. जो कोणी नील माधवाची मूर्ती शोधून आणेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. हो, वाजवा बजारा पागल्यावर. म्हणजे काय माहितीये का, आम्हाला पण जरा श्रोता नील माधवाची दौंडी सगळीकडे भेटली आणि प्रकार असा झाला,
कुणीही पुढे यायला तयार नाही. कुणी हल्ली काय आहे माहितीये का, मोठेपणा सगळ्यांना हवा असतो, पण काही करायचं झिजून तर कुणी सहजासहजी पुढे येऊ शकत म्हणजे येत नाही. हा जगाचा नियम आहे, त्याला तुम्ही मी काही करू शकत नाही. श्रोता भक्त श्री पांडुरंग. हा पण एक ब्राह्मण होता बरं का, एक ब्राह्मण होता, त्याचं नाव होतं विद्यापती. नावाप्रमाणेच विद्यापती. ब्राह्मणाची षटकर्म परवा सांगितली, उजळणीसाठी पुन्हा सांगतो. यजन यजन याजन, अध्ययन अध्यापन, दान आणि सत्कर्म अशा षटकर्माने युक्त अशा प्रकारचा तो विद्यापती ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणतोय बरं का, मी नीलमाधवाची मूर्ती शोधून आणतो. घरात फार श्रीमंती नाहीये. एक लक्षात घ्या, श्रीमंती असली म्हणजे सगळ्या प्रकारचं सुख असतं अशी कल्पना करायचं कारण नाही. तो कर्तृम कर्तृम अन्यथा कर्तृम अशा प्रकारची शक्ती आहे. सगळ्यांचा तराजू त्यांनी व्यवस्थित हातात धरलेला आहे. माणूस जेवढा मोठा, आजच्या कीर्तनातून वाक्य लिहून घ्या, माणूस जेवढा मोठा तेवढं त्याचं दुःख मोठं. श्रोता वक्ता पांडुरंग, बॅलन्स तागडी धरून ठेवलेलीच आहे त्यांनी. गरीबाची दुःख कमी, पण म्हणून श्रीमंतांना गरीबाच्या दुःखाला परदुःख शीतल म्हणण्याचा मूर्खपणा करू नये. असे कीर्तनात दर्जेदार विनोद असायला हवेत, की आताची माणसं हसणारच नाहीत. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी. याच कारण आहे, या गादीचं वावड पथ्य आहे, या गादीचं वावड आहे. असंच नाहीये, मागता येत नसेल भीक तर कीर्तन शिक. सोपं नाही. गंमत अशी, त्या विद्यापतीनं आपल्या पत्नीला सांगावं की बाई, मी आणतो नीलमाधव का, मला अर्ध राज्य हवंय म्हणून नव्हे, मला अर्ध राज्य हवंय म्हणून नव्हे, तर माझ्या नगरीमध्ये भगवंतानं यावं, माझ्या नगरीमध्ये भगवंतानं प्रतिष्ठित स्थापित व्हावं आणि माझ्या नगरीमध्ये भगवंताची सदैव मंगलमय कृपा दृष्टी असावी, याच्यासाठी ही जोखीम, ही जबाबदारी मी घेतली. अहो, मरायची वेळ येईल, मरायची वेळ येईल. ते म्हणाले मला काही माहिती नाही. याच कारण आहे की काही झालं तरी माझा विश्वास त्या भगवंतावर आहे. देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भोव, पांडुरंगी दृढ भोव, देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा अथवा, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ हो. मी जबाबदारी घेतली, काय वाटेल ते होईल. आणि तसाही संसार हवाय कोणाला, तसाही संसार हवाय कोणाला. संसार या शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केली, संसरती सहा संसार जातो. म्हणजे आमचं पाठीमागे काय. ते म्हणाले मी तुला एवढंच सांगतो, माझा भगवंतावरती विश्वास आहे. 4:30 झालेले आहेत, वाटेल त्या परिस्थितीत मी नीलमाधव शोधून आणीन. एवढंच तुला सांगतो, याच्यापेक्षा मला जास्त काही सांगता येत नाही. आणि तुझा तुझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे की नाही, असायला हवा. आणि हा मंडळी निघाला, आला त्या इंद्रद्युम्न राजाच्या दरबारामध्ये महाराज मुजरा केला राजाला. राजन, मी नीलमाधव शोधून आणतो. आणि निघाला. राजा म्हणाला तू आणणार, भले भले थकले, आता तू आणणार. म्हणाला राजा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, कारण भगवंत जरा तिकडचा आवाज कमी. श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी
पांडुरंग हरिवास. मी जबाबदारी घेतली राजा, वाटेल त्या परिस्थितीमध्ये मी नीलमाधव शोधून आणतो. म्हणाले बहुत प्रयत्न कर, आपल्याला या मंदिरामध्ये नीलमाधवाची मूर्ती स्थापन करायची आहे. आणि हा निघाला 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 ते फिलिंगच मुली याला असं की वाटेल त्या परिस्थितीत भगवंत माझा अंत बघणार नाही. होता 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 नीलाचल पर्वताच्या पायथ्याजवळ आला. तिथल्या एका वयोवृद्ध ग्रस्ताला विचारलं, काय दादा, काय आजोबा, कसं चाललंय? तो म्हातारा चटकन म्हणाला, बाबा नीलमाधवाची कृपा, सगळं छान चाललंय. विद्यापती गच्चकला, अरे हा नीलमाधवाची कृपा म्हणतो म्हणजे कुठेतरी नीलमाधव याला माहिती आहे. मग अधिक तपशिलात शिरला. एकदा बोट गेलं की हात शिरकायला वेळ जात नाही. हा नियम आहे, ही चाणक्य नीती आहे. हा त्यामुळे विद्यापतीनं जरा खोलात गेला. त्याच्यात तशातच तो परत विप्र म्हटले, गाव आजोबा, नीलमाधवाची कृपा म्हणता म्हणजे तुमच्या नीलमाधवाची पूजा अर्चा वगैरे होत असेल की नाही? पूजा अर्चा झाल्याशिवाय कृपा होत नाही. तो म्हणाला, बाकी आम्हाला काय माहिती नाही. टाळू लागला. म्हटले, नीलमाधव कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हटले, तेही म्हणाले आम्हाला माहिती नाही. आम्हाला म्हणाले फक्त एवढंच माहिती आहे, बोलता बोलता बोलला, आमचा सरदार आहे, त्याचं नाव विश्वावसू आहे. हा विश्वावसू रोज कुठेतरी जातो आणि नीलमाधवाची पूजा करतो. बस. पत्ता शोधत 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 विद्यापती विश्वावसूच्या त्या सुंदर अशा राजवाड्यासमोर येऊन ठपलेला. रात्रभर तहानलेला, दमलेला, श्रमलेला. सकाळची रम्य वेळ आहे. कशी वेळ आहे, काय वर्णन सांगू मंडळी तुम्हाला. प्रभात झाली, दिशा उजळल्या, मावळली रजनी. प्रभात झाली, दिशा उजळल्या, ब्रह्मांडाच्या नयनावरची ओसरली ग्लानी. प्रभात झाली, दिशा उजळल्या, मावळली रजनी. रजनी काय बालकवींनी सुंदर वर्णन केलंय. अशा या रम्य वेळेला हा विश्वावसूच्या राजवाड्याजवळ आलेला. विश्वावसूला एक सुंदर कन्या आहे बरं का. सकाळच्या वेळेला न्हायलेली ती विश्वावसूची कन्या केस उन्हात वाळवत बसली होती बरं का. तेव्हापासून माहितीये, उन्हात बसल्यानंतर डी विटॅमिन मिळतं. पाहता क्षणी ती ह्याच्या प्रेमात पडली. तो नाही पडला प्रेमात. याच कारण आहे, आपण कशासाठी आलोय, काय करायचंय आणि काय वागायचंय हे ज्याला कळलं तो आयुष्यात कधीही भरकटत नाही. मंडळी, आजच्या कीर्तनातून वाक्य लिहून घ्या. आपल्याला काय करायचंय हे ठरलं पाहिजे. काही लोकांचं काय करायचंय हे ठरलेलं नसतं. त्याच्याबद्दल आपल्याला जास्त बोलायचं नाही. आणि झालं मंडळी, विश्वावसू घरात नाहीये. या मुलीनं लगट करायला सुरुवात केली, जशी देवयानीनं त्याच्याजवळ केली. देवयानीनं त्याच्याजवळ केली. पण त्याच्याचा उद्देश वेगळा, ह्याचा उद्देश वेगळा. आणि होता 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 मंडळी एक दिवस झाला. तिनं सांगितलं आले तेवढे राहता 6-7 दिवस, कारण अतिथी देवो भव. आता याला तेवढंच निमित्त पुरलेलं. हा
गोडत्याला काडीचा सुद्धा आधार महत्वाचा वाटतो. कारण न्यायचाय नीलमाधव, हिला नेण्यात याला इंटरेस्ट नाही. पांडुरंग हरी. पण आता काय करणार? अल्ला हरी. मग गाढवाचे सुद्धा पाय धरावे लागतात, इलाज नसतो त्याला. त्यामुळे इथे सगळे प्रेमाचे चाळे याला सहन करावे लागले. थोडक्यात एका शब्दात बोलायचं, एका वाक्यात झालं तर. पण त्याला ते मनापासून न्यायचाय कोण? नीलमाधव. ईश्वरार्पण बुद्धी असं वेदांत शास्त्रामध्ये त्याला फार सुंदर शब्द आहे. आता त्याच्यावरही पुष्कळ बोलण्यासारखे, कधीतरी बोलू. ईश्वरार्पण बुद्धी. आणि या विद्यापतीनं एक दिवस हळूच विषय काढला त्या मुलीजवळ. तुझे बाबा म्हणाले रोज कुठे जातात गो? ते म्हणाले नीलमाधवाची पूजा करायला. एक दिवस मला नीलमाधवाचं दर्शन घडवा बर का. कारण 7 दिवसाचा मुक्काम आता 15 दिवसावर आलेला आहे. ते म्हणाले बुवा इतका एका मिनिटात म्हणाले 15 दिवसावर मुक्काम कसा आला? सरळ आहे. श्रोता पांडुरंगी हरी. 15 दिवस मुक्काम, महिनाभर मुक्काम याचा वाढला. याच्या डोक्यात नीलमाधव आहे. एक दिवस तुझ्या वडिलांना त्या नीलमाधवाचं दर्शन. आणि एक लक्षात घ्या, जगामध्ये 3 प्रकारचे हट्ट फार मोठे आहेत. एक स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट. ती मुलगी किती झाली तरी विश्वावसूची मुलगी होती, त्यामुळे तो बाल हट्ट. ती मुलगी सतत पाठी लागायची. ओ कोणते आले शहरी. त्यांना म्हणाले नीलमाधव बघायचा, एकदा दाखवा ना काय आहे. असं म्हणाले मोठं एवढं कौतुक आहे, दाखवून द्या ना म्हणाले. विश्वावसू म्हणाला गप्प बस, पोरा बुद्धी तेरा नकोय, गप्प बस. पण नाही, हट्टाचा अतिरेक झाला आणि विश्वावसून सांगितलं ठीक आहे मी नेईन त्याला. पण ज्या दिवशी नीलमाधवाला जायचं त्या दिवशी डोळ्याला पट्टी बांधायची आणि माझ्याबरोबर माझ्या पाठीवर बसून चालायचं. तिनं सांगितलं हो बाबा नीलमाधव दाखवायला तयार आहे. यानं नमस्कार केला, देवाची प्रार्थना केली, भगवंता तुझी कृपा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळी ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला गोपाला. पाप करतोय भगवंता, पण पाप करतोय ते चांगल्या उद्देशानं करतोय तर तू माझ्याकडे येतोय, तुला मला माझ्याकडे न्यायचंय. आणि झालं मंडळी, यांना आपल्या खिशात मोहरीचे दाणे टाकले बर का. डोळ्याला पट्टी बांधलेली आणि विश्वावसू बरोबर निघाला. पण जाताना रस्त्यात मोहरी टाकत निघालेला. मोहरी आणि नीलमाधवाच्या समोर उभं केलं, डोळ्यावरची पट्टी सोडली महाराज. आणि समोर ती नीलमणी रत्नातली नीलमाधवाची मूर्ती पाहिली. हा 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 हा. सरज नीलदल श्याम तनू नवरत्न खचित शिरपेत शिरावर, सरज नीलदल श्याम तनू नवरत्न खचित शिरपेत शिरावर, कलकी विराज विलास कस्तुरी गंध. हरी हा आनंदाचा कंद, आनंदाचा कंद उभा हरी भक्त सदा. श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्ल कल्ललित प्रसन्न लोचन, इंदु वदन तिल पुष्पनासी, हास्य मंद मंद, हास्य मंद मंद. हरी हा आनंदाचा कंद उभा हरी भक्त सखा वृंदवास. साष्टांग नमस्कार घातला. पण डोळ्यातले भाव विश्वावसूला कळले. त्याला ताबडतोब कैद करून टाकला त्याला. आणि इकडे हा आला नाही म्हणून ही जेवली नाही. शेवटी व्हायचं तेच झालं. त्यानं सांगितलं बाई ग आपण लग्न करून टाकूया, लवकर करूया, 4:45ला 5 मिनिटं कमी आहे. पण काय आहे माहितीये का, आता तयारी जमवायची, त्यामुळे मला जरा घरी जावं लागेल. घरी जावं लागेल तेवढी जरा तुमच्या वडिलांकडून परमिशन द्या. या म्हणाले मला जाता जाऊ दे.
आणि हा झालं मंडळी घरी गेला. पण घरी गेला नाही, इंद्रद्युम्न राजाच्या पुढे आला. म्हणा, राजा, नीलमाधव सापडला. नीलाचल पर्वतावरती शबरांचं अगणित सैन्य आहे आणि कडेकोट बंदोबस्तामध्ये तो नीलमाधव ठेवलेला आहे. काळजी करायचं कारण नाही, त्याच्यासाठी पाऊस यावा लागेल. कारण मी मोहरीचे दाणे टाकलेले आहेत. ज्या रस्त्याने मोहरी उगवलेली त्या रस्त्यानं नीलमाधव जायचं. आणि इंद्रद्युम्न राजाची चतुरंग सेना महाराज त्या शबरांवरती तुटून पडली. बाणावर बाण काय आपटले. प्रचंड लढाई झाली आणि शबर एक एक करून मारले गेले. मरताना नीलमाधव म्हणाले, नीलमाधव म्हणाले. इंद्रद्युम्न राजा नीलमाधवाच्या त्या गुहेमध्ये आला. विद्यापतीनं नीलमाधव पाहिला, इंद्रद्युम्न राजानं नीलमाधव पाहिला आणि आता दुसऱ्याला दाखवणार तेवढ्यात नीलमाधव गुप्त झाला आणि आकाशवाणी झाली. राजा, तू कोणाशी स्पर्धा करतोयस तुला माहितीये? फूल पडली कशी तब मतीसी, फूल पडली कशी तब मतीसी. सूर्य करी सोयरी ककाच व्यासी, सूर्य करी सोयरी. फूल पडली कशी, फूल पडली कशी, फूल पडली कशी. माझ्याशी स्पर्धा करतोय. कीर्तन प्रकाराला झंपा म्हणतात. माझ्याशी स्पर्धा करतोस, लाज वाटते. असा मी प्रसन्न होणार नाही. अरे, तुझ्या राज्यामध्ये जर मी यायचा असेल तर म्हणाले, मी असाच पावत नसतो, तो भक्तीला पावला. भगवंताचं कार्य कर, भगवंताचं उपासना कर, मी निश्चितपणाने तुझ्याकडे येईन. इंद्रद्युम्न राजा नगरीमध्ये रिकाम्या हाताने आला, पण भगवंत माझ्याकडे आलाच पाहिजे या निश्चयानं आला. परोपकार सुरू झाले आणि निश्चितपणानं एक दिवस इंद्रद्युम्न राजाला दृष्टांत झाला. राजा, तुझ्या किनाऱ्यावरती जो समुद्र आहे, समुद्र किनारा आहे, त्या किनाऱ्यावरती एक ओंडका येऊन लागलेला आहे. ओंडका म्हणजे मी आहे. कुठल्याही कारागिराकडून विष्णूची मूर्ती करून घे आणि तुझ्या त्या मंदिरामध्ये बसव. महत् प्रयासानं तो ओंडका आणलाय आणि त्याच्यावरती सुंदर कोरीव काम काही होऊ शकलं नाही, कारण त्याला कुठलाच हत्यार लागलं नाही. हत्यार न लागल्यामुळे तो जगन्नाथ रूपी भगवंत त्या नगरीमध्ये विराजमान झाला. जगन्नाथ आले म्हणून त्या पुरीचं नाव जगन्नाथपुरी असं ठेवलेलं आहे. जगन्नाथ महाराज. सर्वामुखी जगदंबे जाओ. गणेश देव गोंधळात आले, रंगो करून आपल्या खंडात गेले. रंगो भला गोंधळ झाला, रंगो भला गोंधळ झाला, रंगो भला गोंधळ झाला. परशुराम देव गोंधळात आले, रंगो करून आपल्या खंडात गेले. रंगो भला गोंधळ झाला, रंगो भला गोंधळ झाला, रंगो भला गोंधळ झाला.
सर्वामुखी जगदंबे राहो. आजही जर जगन्नाथपुरीला गेला तर जगन्नाथाच्या रूपामध्ये तो लाकडी ओंडका आपल्याला बघायला मिळेल. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो आणि तेही लोकी भजितो आदि पुरखी अखंडित. यानंतर भैरवी होईल, मागणं मागायचं आणि त्यानंतर आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. उद्या पसायदानातल्या पुढच्या ओव्या आणि ललिताच्या कीर्तनाचं आख्यान यासह भेटू असं आपल्याला आश्वासन देतो. पेटीवाल्यांना विनंती करतो. आता भैरवीचे स्वर. विष्णुमय जग वैष्णवांचा विष्णुमय जग वैष्णवांचा वेदा वेद भ्रम अमंगळ वेदा वेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा विष्णुमय जग वैष्णवांचा कोणाही जीवाचा नगडो मत्सर. जगन्नाथपुरीला गेला तर 3 गोष्टी आठवा. एक हा इंद्रद्युम्न राजा, दुसरा तो नीलमाधव आणि ते आख्यान लावणारे मुळे बुवा. कोणाही जीवाचं नगडो मत्सर परम सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग वैष्णवांचा विष्णुमय जग वैष्णवांचा वैष्णवांचा वैष्णवांचा. झाले कीर्तन शेवट गोड करा मनी धरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा करटाळी नाम घोषे पताका भयवळी. येथून कल्याण साम्राज्य सुखराशी चला उठा ओवाळा राघोबासी. या अल्पशा सभेनं प्रसन्न झालेल्या जगदंबेच्या चरणी काय मागायचं. संतांनी मागणं मागितलं, सगळ्यांनी उभं राहायचं, मागणं मागायचं. हे पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठे दुराची घंटी जगे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जगमुठ शोभतो बरा रुद्रती पोरे चरणी लागल्या. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव पीतांबर पैवर वंदना सरळ सोंड वक्र कुंड त्रिनयना. राजा माता वाटपारे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव वारी तुझे संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी दोन्ही वादा तुझे नाही चाली जमले परंतु न बोले काही. काही विवार म्हणता पडलो प्रवाही तेथू भक्ता लागे पावस दौलाई. जय देवी महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी देशापासून सोडी गोपाशा आंबे तुझ वाचून कोणपुरी आशा घराला पदमंगल देशा. जय देवी महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी काळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया जळ निर्मळ वारे दुर्जोळा. जय देव
मावे जाळा जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझं फुलगौरा जय देव सागर मंथन केले कामाची अवचित हरा सापडले तेव्हा असुरपणे प्रसन्न केले नीळकंठ नाव प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझं फुलगौरा जय देव सुंदर मल्हारी पंचानन मनमोहन मंदिर सुखारी शतकोटीचे वीर वाचे उच्चारी रघुवीर नाम दासा अंतरी जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू सुंदर फुलगौरा जय देव युगे 28 विहरी उभा वामांगे रखमाई दिव्य शोभा पुंडलिकाच्या बेटी ब्रह्मालेगा चरणी वाहे देवा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जुलका जय देव तुळशी माळा गळा कंठेवर कटी कासे पीतांबर कस्तूर ललाटी देव सुरवर नित्य निवेटी गर्व हनुमंत पुढे उभे राहती जय देव पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जुलका जय देव पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखमाबाई राणी या सगळा ओवाळी तो राजा विधवा सावळा जय देव पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जुलका जय देव ओवाळू आरत्या कुरवंडा येते चंद्रभागेमध्ये सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा गावा किती जय देव पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जुलका जय देव आषाढी कार्तिकी भक्त जयती चंद्रभागेमध्ये स्नान देवती दर्शन हेळामध्ये जय मुक्ती विश्वासी नामदेव भावे वारती जय देव पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जुलका जय देव भक्त आजाणा त्रिकोणी अवतार त्रैलोक्य राणा नेती शब्द नये हनुमाना सुब्रह्मण्य योगी स्वामी राणा जय देव श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरी हो चिंता जय देव फुले कदत्त अभाग्याची कैसी हरी मात पराई परजनी निर्णय सारेत जन्म मरणाचा फुलाचे अंत जय देव श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरी हो चिंता जय देव उभा टाकला सत्तावे सरकारने परिवाद केला प्रसन्न हो मी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरी हो चिंता जय देव दत्तायचे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन वितुपणाची झाली मुळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरी हो चिंता जय देव तू माधोनी लिंग देह नका काम क्रोधाधिक राक्षस मर्दोनी देह भाव रावण निवडोनी जय देव रामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव सीता सुखी हनुमंत गेला लंका दहन या मारीला मारीला कुमारी गोरी प्राणीला आनंदाची गोडी घेऊन आला जय देव रामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव सोडली सीता मुने झाले आनंदे ओसंडे वैराग्य मरता आरती घेऊन आली कौसल्या माता जय देव रामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव आपत्ते वादळ शक्ती भूपाल अयोध्येची आले कुमार जगरी होत आहे आनंद थोर जय देव रामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे तया पूजा वंदन सदांची आरती वाद्या कारवीर माधवदास स्वामी
शांता जय देव केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे अलिंगनानंद पूजन भवेव वाळि रमणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या गणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अनन्तरं केशवं राम नारायणं जगदम्बे अंबाबाई बदलाटा वजावाबाई आई 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 जगदम्बे अंबाबाई बदलाटा
करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सगळा तुझ्या पुढक्या नम्रत्वतेने असे इच्छा होत असे मानसी करीतसे हा देह तुझा रे सर्व जगणे